नारळ बघून सागरने राहुलला अजून एक नारळ आणायला सांगितले होते, कारण हे फोडण्याच्या लायकीचे राहिलेले नव्हते. सोललेले नारळ आम्ही राहुलला दाखवले. राहुलनेही फोडण्यास नकार दिला. त्यानंतर थोडीशी मजा मस्ती करून यांना सांगितलं मी व्लॉग करतोय, पण ह्यांचे चाळे काय थांबना. आता वेळ होती प्रवासाला निघण्याची. त्याआधी राहुल शेटनी गाडीची पूजा करून मस्तपैकी नारळ फोडून घेतले आणि प्रसाद मागायला गेलो म्हणतो तुला नाही आणलं, गाडीसाठी आणलंय. वार पट्ट्या. इथून सुरू झाला आमचा रात्रीचा प्रवास. सुरुवात स्वामींच्या गाण्यांपासून केली. त्यानंतर सगळ्यांना भूक लागल्यामुळे आम्ही खाण्यासाठी थांबलो. इथे खाऊन झाल्यानंतर पुढचा प्रवास चालू करताच सागर भाऊच्या नवीन गाडीची नवीन सिस्टीम चेक करण्याची वेळ होती. केला मग धिंगाणा चालू आम्ही. थोडाफार प्रवास करून राजला लागली होती परत भूक, त्यामुळे आम्ही थांबलो. हे काय होतं माहित नाही, पण भारी होतं. राहुल शेटनी पण इथे आपल्या शोनाला गुड नाईट म्हणून पुढच्या प्रवासाला केली सुरुवात. इथून आम्ही निघालो सोलापूरकडे. हा प्रवास 1-1.5 तासाचा होता. पुढे जाऊन आम्ही एक चहा ब्रेक घेतला. त्यामध्ये या श्वानाला बिस्किट टाकलेलं खात नव्हते, तेच बिस्किट ही लोक आवडीने खात होते. बघा, राजच्या डोळ्यामध्ये मॅगीमुळे आलेली झोप साफ दिसत होती. पुढे आल्यानंतर आम्हाला एक सरप्राईज म्हणजे आमचा एक मित्र भेटला. तो अशा ठिकाणी बसला होता, जाऊ द्या. रात्रीच्या प्रवासाची रियालिटी बघा.